उन्हाळ्यामध्ये पेरूच्या रोपाची मर होऊ नये, जास्त रुपये जाऊ नयेत म्हणून आपण एक भन्नाट आयडिया केलेली आहे. तर मित्रांनो, आपण 24 एप्रिलला 400 पेरूंच्या रोपांची लागवड केलेली आहे. तर 2 ओळीमधील अंतर 9 फूट आहे आणि 2 रोपांमधील अंतर 5 फूट आहे. तर आपण 400 पेरूंची लागवड केलेली आहे. तैवान पिंक या पेरूची आपण लागवड केलेली आहे. तर उन्हाळ्यामध्ये पेरूला लागून निघूस तर म्हणजे पाणी जास्त लागते. तर यासाठी आपण इकडून एक इनलाईन आणि पलीकडून एक इनलाईन अशा 2 इनलाईन आपण टाकलेल्या आहेत. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये पेरूची जास्त मर होत नाही, पाणी जास्त पडते. सकाळ सकाळ आपण पाणी आता सोडलेलं आहे आणि रोज आपण या पेरूच्या बॅगेतून पाणी सोडताना राऊंड मारत असतो, म्हणजे कुठे पाणी पडत नाही हे आपण चेक करत असतो. गरारून पाणी द्यावे लागते म्हणजे रोपे लागून निघोस्तर. एकदा का रोपांची वाढ चालू झाली की परत रोपे येतात. परंतु उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर आता खूप आहे, तापमान खूप आहे सध्या. त्यामुळे डबल इनलाईन आपण टाकलेले आहे, रोपाच्या इकडून एक आणि रोपाच्या तिकडून एक, आणि गारीगार पाणी पडत आहे आपण पाहू शकता. आणि रोज रोपातून एक चक्कर मारावी लागते, त्यामुळे रोपांची जास्त मर होणार नाही. तर तैवान पिंक या जातीची आपण लागवड केलेली आहे. तैवान पिंक हे रोप 1 वर्षामध्ये त्याचे उत्पन्न येते. 1 वर्षामध्ये तैवान पिंक हे हार्वेस्टिंगला येते. तर मित्रांनो, आपणास ही आयडिया कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आणि चॅनलवरती आपण नवीन असाल तर आपल्या शेतामध्ये आपण काय करतो हे या चॅनलच्या माध्यमातून आपण आपणास सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.